जालन्याच्या अंबड शहरातील मुख्य रस्त्यावरील मोबाईल शॉपी अँड स्पोर्ट दुकानाचे शटर व कुलूप तोडून दुकानातील मोबाईल आणि नगदी रोकड लंपास. जालन्याच्या अंबड शहरातील मुख्य रस्त्यावरील घटना. अंदाजे 9.5 लाख रुपयाच्या विविध कंपनीचे मोबाईल, नगदी 2.5 लाखाची रोकड लंपास. अंबड पोलिसांची घटनास्थळी भेट. अंबड पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. CCTV कॅमेऱ्यात चोरी करताना 2 चोरटे कैद. पोलिसांपुढे तपास करण्याचे आवाहन. जालन्याच्या अंबड शहरातील मुख्य रस्त्यावरील पीड अंबड रोडवरील व्यंकटेश इलेक्ट्रॉनिक अँड मोबाईल स्पोर्ट दुकानचे शटरचे कुलूप तोडून शटर वाकून अज्ञात 2 चोरट्याने दुकानात प्रवेश करून विविध कंपनीचे मोबाईल आणि नगदी रोकड असा एकूण 12 लाखाच्या मुद्देमालावर CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या 2 अज्ञात चोरट्याने प्रवेश करून वरील मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज दिनांक 3 मे रोजी सकाळी 8:30च्या सुमारास उघडकीस आली आहे. बालाजी स्टुडिओचे संचालक बालाजी भोईटे यांनी व्यंकटेश इलेक्ट्रॉनिक अँड मोबाईल स्पोर्टचे संचालक आशिष लाहोटी यांना माहिती दिली की आपले दुकानाचे शटर उघडे असून आपण तात्काळ या. माहिती मिळताच लाहोटी आणि त्यांचे बंधू अमोल लाहोटी आणि घरातील नातेवाईकांनी माहिती मिळताच दुकानाकडे धाव घेतली. यानंतर घटनेची माहिती अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले सहकारी अमरनाथ तोडकर, धनाजी गवळे, तुकाराम मदन, संदीप कुटे यांनी घटनास्थळी पाहणी करून घटनास्थळ पंचनामा केला. तर फिंगरप्रिंट तज्ज्ञ पथक ज्यामध्ये API चेके, अंमलदार राव आणि त्यांच्या सहकारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करत फिंगरप्रिंट काढून घेतले. ही चोरी दिनांक 2 मे रोजी रात्री ते 3 मेच्या सुमारास घडली असून या चोरी करताना 2 चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विविध नामांकित कंपन्यांचे 9.5 लाख रुपये किमतीचे मोबाईल आणि जवळपास अंदाजे 2.5 लाख रुपये नगदी रोकड असा एकूण 12 लाख रुपयाच्या मुद्देमालावर CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या 2 चोरट्यांनी डल्ला मारला असून या प्रकरणी अंबड पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सदरील मुद्देमाल चोरी गेल्याची माहिती संचालक आशिष लाहोटी यांनी दिली आहे.